भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सहाव्या अध्यायातील ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेतील काही ओव्यांचा विचार आपण करत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी जो गीतेचा 6वा अध्याय त्याला प्रारंभ करण्याच्या अगोदर 38 ओव्यांच्या मध्ये शास्त्र हृदय स्व अनुभूतीच्या द्वारे प्रगट केलेला आहे. ह्या 38 ओव्या पुढे येणाऱ्या श्लोकांचा गर्भित अर्थ प्रगट करण्यासाठी अत्यंत उपयोगाच्या पडणार आहे. म्हणून या ओव्यांचा विचार आपल्याला पुढे मदत होणार असल्यामुळे आताच जर विचार करून ठेवला की पुढे फक्त नामनिर्देश जरी केला तरी आपल्याला पुढील भाग यथार्थ कळू शकतो. उपसंहारात्मक असणाऱ्या ह्या 2-4 ओव्या आज आपण पूर्ण करणार आहोत आणि मग श्लोकाला प्रारंभ करणार आहोत. तैसी सद्गुरु कृपा होय, तरी करिता काय आपुनोहे, म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव म्हणे ते माते अपार आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःचा आपला अनुभव सांगतायत. ह्या एकाच ओवीत सिद्धांतही आहे आणि स्व अनुभूतीचा दृष्टांतही आहे. स्व अनुभूतीचा दृष्टांत स्वतःच ज्ञानेश्वर महाराज असल्यामुळे ते म्हणतात ज्ञानदेव म्हणे ते माते अपार आहे. ते शब्दाने ते सद्गुरु कृपा, वरचा एक शब्द घ्यायचा, ते सद्गुरु कृपा माते अपार आहे. श्रीगुरूंची कृपा माझ्यावरती अमर्याद स्वरूपाची आहे. सीमाच नाही त्या कृपेला ज्या श्रीगुरूंनी माझ्यावरती केली आहे. ज्ञानेश्वरीवरती भाष्य करावं अशी मुळातच निवृत्तीनाथ महाराजांची इच्छा होती. आणि गुरूंना शिष्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अधिकार आहे हा सहज सानिध्यातून कळत असतो. आणि ज्ञानेश्वर महाराज शब्द प्रभू तर आहेतच, परंतु शब्दांना ते असं रूप देऊ शकतात की जे शब्दाच्या द्वारे कधीच प्रगट होऊ शकत नाही. ते ज्ञानेश्वर महाराज शब्दाने सहज प्रगट करू शकतात. ही शब्द किमया ज्ञानेश्वर महाराजांची असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांनी स्वतःच त्यांना नाथ परंपरेच्या दीक्षेचा जो काही शक्तिपात आहे तो शक्तिपात ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती केल्यामुळे आणि तुम्ही हा गीतेवरती भाष्य करा असा आदेश दिल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी माझ्या गुरूंचं जणू एक एकुलता एक मूल असावं तसा मी आहे. आणि त्यांनी माझ्यावरती पूर्ण कृपा केलेली आहे हा अनुभव ते सांगतात. ते माते सद्गुरु कृपा अपार माते आहे. माझ्यावरती केलेली त्यांची जी कृपा आहे त्या कृपेला पारच नाही, म्हणजे पारावार नाही, म्हणजे सीमा नाही, अपार अशी त्यांची माझ्यावरती कृपा आहे. हा दृष्टांत. आणि सिद्धांत सांगतात गुरुकृपा होय, तरी करिता काय आपुनो हे,
जर श्री गुरूंची कृपा, महात्म्याची कृपा जर एखाद्यावरती झाली तर त्याने, ज्याच्यावरती गुरूंच्या कृपा झाली त्याने स्वतःहून प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट जर केली तर काय आपण हे, त्याला काय प्राप्त होणार नाही बरं? काय प्राप्त होणार नाही म्हणत असताना प्रश्न विचारला, काय प्राप्त होणार नाही? त्याने प्रयत्न केला तर त्याला सगळं काही प्राप्त होईल. मग एरवी पुरुषार्थ हा श्रेष्ठ आहे का कृपा श्रेष्ठ आहे? तर पुरुषार्थाला कृपेचं साह्य पाहिजे. कारण कृपा शब्दाचा अर्थ आहे रक्षणे. तो जो प्रयत्न केला जातो, प्रयत्न करणारे तर सगळेच असतात, पण सगळ्याच प्रयत्न करणाऱ्यांना यश प्राप्त होत नाही. यश प्राप्त होणाऱ्यांची संख्या ही अतिशय कमी आहे. काही लोक आयुष्यभर प्रयत्न करतात आणि नेमकं फल प्राप्त होण्याच्या अगोदरच काहीतरी घडतं आणि त्यांना ते मिळत नाही. काही लोक आपल्या आयुष्यात नक्की भेटतील की ते म्हणतील मी इतका सगळ्या बाबतीत प्रयत्न केला, पण जेव्हा मला फल मिळायचं तेव्हाच काहीतरी व्हायचं आणि त्या फलप्राप्ती व्हायची नाही. म्हणून पुरुषार्थ करणाऱ्या लोकांची संख्या पुष्कळ आहे, पण पुरुषार्थ करूनही त्यांना ध्येय साध्य प्राप्त झालं नाही म्हणून खंत करणारे, चिंता करणारे अनेक लोक आहेत. पण जर गुरूंची कृपा, ते ईश्वर कृपा झाली असेल तर त्यांच्या प्रयत्नामध्ये येणाऱ्या अडथळे ती कृपा दूर करते आणि त्यांना सहज कोणतीही गोष्ट प्राप्त होते. एरवी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला अनुभवला येतात. एखादा मनुष्य प्रयत्न करूनही त्याला एखादी गोष्ट प्राप्त होत नाही, पण आपल्या मर्जीतला एखादा असेल आणि त्याचा अधिकार नसेलही तरी आपण म्हणतो की नाही ही गोष्ट याला दिली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी बुद्धिवान लोकही प्रयत्न करतात आणि एखादा सामान्यही प्रयत्न करतो, पण आपल्या मर्जीतला असेल आणि तो प्रयत्न करत असेल तर आपण त्याची निवड करतो. विशेषतः विद्यापीठीय पदावरच्या ज्या निवड मंडळ असतात तेव्हा ते अनेक विद्यार्थी जरी असेल पण आपल्या डिपार्टमेंटचा विद्यार्थी आहे असं जर कळालं तर त्याची निवड पहिल्यांदा केली जाते. किंवा आम्ही ज्या संघटनांमध्ये काम करतो त्या संघटनामधला हा एक घटक आहे म्हणून त्याची निवड लवकर केली जाते. किंवा आमच्या हा मित्रमंडळी त्यापैकी आहे म्हणून त्याची निवड लवकर केली जाते. आणि म्हणून प्रयत्नाने अनेक गोष्टी साध्य होऊनही सुद्धा नंतर सफलता येण्याच्या वेळेस काहीतरी घडतं आणि ते प्राप्त होत नाही. पण गुरु कृपा झाली असताना त्याला ह्या जगामध्ये प्राप्त करण्यासाठी असं अवघड काहीही होत राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपण होय. तैसा शब्दाचा संबंध या मागच्या 34 क्रमांकाच्या ओवीसी आहे. ना तरी जे धातू आदाही न जोडे ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैवयोग चढे परीस हाता. याप्रमाणे काल आपण पाहिलं, धातू वादाही न जोडे. एखादा मनुष्य, धातुवाद म्हणजे किमयागार, जे काही चांदी असेल, पितळ असेल यांचं सोनं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या पूर्वीच्या काळामध्ये तंत्रविद्या अवगत होत्या, आयुर्विद्या अवगत होत्या आणि ते लोक मंत्रविद्या अवगत होत्या. मग मंत्रविद्येच्या साह्यानं, तंत्रविद्येच्या साह्यानं, तपाच्या साह्यानं आणि आयुर्वेदाच्या साह्यानं वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या धातूवरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून त्यांना सोनं करण्याचा प्रयत्न जरी त्यांनी केला तरी त्यांच्याच्याने तेवढं शुद्ध सोनं निर्माण केलं जात नव्हतं.
म्हणून ते म्हणतात धातू वादाही न जोडे, किमया गाराला सुद्धा तेवढं शुद्ध प्रकारचं सोनं प्राप्त करून देता येत नव्हतं, धातू वादाही न जोडे. असा एक भाग प्रयत्नाचा एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला दैवयोगाचा भाग असाही म्हटले, जरी दैवयोगे हाता परीस चढे. पण दैवयोगाने एखाद्या माणसाच्या हातामध्ये परीस प्राप्त झाला आणि परीस प्राप्त झाल्यानंतर तो परीस जर त्याने लोखंडाला लावला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती लोहीची पंधरे सापडे. ती लोहीची म्हणजे त्या लोखंडामध्येच आता 15 कसाचं सोनं त्याला प्राप्त होतं. त्या काळामध्ये 15 कसाचं किंवा 15.5 कसाचं सोनं हे उत्तम दर्जाचं सोनं मानलं जात असावं. आणि म्हणून जे अतिशय सामान्य असणारा लोखंड हा धातू, पण लोखंड धातूला जर परीस लाभला तर त्या लोखंडामधूनच उत्तम प्रकारचं सोनं 15 कसाचं सोनं ते दैवयोगाने प्राप्त होतं. पण दैवयोगाने परीस लाभल्यामुळे त्या लोखंडाचं सोनं झालं. पण दुसऱ्या बाजूला प्रयत्न करणारा मात्र एवढा प्रयत्न करूनही त्याला 15 कसाचं सोनं निर्माण करता आलं नाही. पण दैवयोगाने हातात जर परीस मिळाला तर तो सहजच त्या लोखंडातून 15 कसाचं सोनं निर्माण करू शकतो ना, तसं म्हटले. तसं प्रयत्न करूनही एखाद्याला एखादी गोष्ट साध्य होत नाही. पण जर श्री गुरु कृपा झाली तर करिता काय आपणही जर त्याने एखादा प्रयत्न केला तर त्याला काय प्राप्त होणार नाही. ह्याकरता रामदास स्वामींची आणि कल्याण त्यांच्या शिष्याची गोष्ट आहे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आणि सच्चिदानंद बाबा यांची गोष्ट आहे. मेलेला मनुष्य कधी जिवंत होत नाही आणि जिवंत होऊन कधी तो एखादा ग्रंथ लिहित नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाल्यानंतर गतप्राण झालेले सच्चिदानंद बाबा माऊलींची कृपा झाली तर पुन्हा त्यांच्यामध्ये प्राण संचार झाला आणि त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरी लिहिली गेली. मग आता गुरुकृपा झाल्यानंतर काय सिद्ध होऊ शकत नाही हे स्वतः ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण आहे. रेडा बोलू शकत नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा केल्यामुळे रेड्याच्या ठिकाणी सुद्धा बोलण्याचं सामर्थ्य येतं. भिंत चालू शकत नाही पण माऊलींनी कृपा केल्यामुळे भिंतीच्या ठिकाणी सुद्धा चालण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. इतरांना जीव घालणं शक्य आहे कोणाला, पण ज्ञानेश्वर महाराजांनी तेही केलं. कारण सद्गुरु कृपा होय तरी करिता काय आपण हे. मग कुणी असं म्हणेल तुमच्यावरती आहे का कृपा? माऊली म्हणतात माझ्यावरती. तर म्हणून तर मी सांगतो ज्ञानदेव म्हणे ते माते अपार आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्यावर तर त्या श्रीगुरूंची कृपा इतकी आहे की त्या कृपेला पारावारच नाही. आणि म्हणून मी ह्या 6व्या अध्यायावरती अर्थात गीतेवरती टीका करण्याकरता प्रवृत्त होतो. माझ्यात ते सामर्थ्य नाही पण गुरूंची कृपा झाल्यामुळे मी काय करणार आहे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. ज्ञानेश्वर महाराजांची ही प्रतिज्ञा आहे. तेने कारणे मी बोलेन, स्वतंत्र माझ्या ठिकाणी माझं स्वतःच वैयक्तिक बोलण्याचं कोणतंच सामर्थ्य नाही. बोलण्याचं म्हणजे श्रीमद भगवत गीतेवर बोलण्याचं सामर्थ्य नाही. कारण गीतेवरती शंकराचार्यांसारख्या युगपुरुषांनी अगोदर टीका केलेली आहे. व्यासांनी त्या अक्षरांचं ग्रथन केलेलं आहे. अनेक विद्वान त्या शब्दांच्याकडे पाहून दिग्भ्रमित होतात. त्या शब्दांच्या वरती बोलायचं आहे. आणि म्हणून मोठ्या महापुरुषांच्या बोलण्यात काय अर्थ आहे तो सामान्य माणसाला कळत नाही. पण आता श्रीगुरूंची कृपा झाली ना म्हणून ते असं म्हणतात परी श्री गुरु निवृत्ती कृपा दीप उजियडे देखेन मी माझ्या बुद्धीने ते आकलन करण्याचा प्रयत्न केला तर बुद्धीही आकळिता साकडे. बुद्धीने त्या तत्वाला जाणून घेण्याचा प्रयत्न केला
तर बुद्धी ही संकटामध्ये सापडते, म्हणून बोली विपाये सापडे. आणि म्हणून माझ्या बुद्धीला कळून येण्यास ते तत्व अत्यंत अवघड आहे. इंद्रियांना ते समजत नाही. पण श्री गुरु निवृत्तीनाथांची जर माझ्यावरती ही अपार कृपा आहे आणि त्यांच्या कृपारूपी दीपाच्या उजेडानं मी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेल्या अक्षरांचा काय भाव आहे तो मी पाहीन. शब्दाचा प्रयोग आहे देखेन मी. 32 क्रमांकाची ओळी. मी देखेन. काय देखेन? गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बोलण्याचा तात्पर्यार्थ काय आहे तो मी पहिल्यांदा माझ्या ज्ञानचक्षुंनी ते पाहिल. मी ते देखेन. आणि त्या ज्ञानचक्षुला प्रकाशाचं साह्य लाभणार आहे ते श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपा दीपकाचं. तरी निवृत्ती कृपा दीप उजिगडे देखेन मी. आणि त्यामुळे जे डोळ्यांना आतापर्यंत कोणाला दिसू शकत नाही ते मी डोळ्याशिवाय पाहणार आहे. जे दिठीही न पविजे ते दिठीवी न देखिजे. जे चर्मचक्षूंना दिसणार नाही म्हणून दिठीही न पविजे म्हणजे ह्या डोळ्यांना ते दिसणार नाही. पण जे डोळ्यांना दिसणार नाही ते दृष्टीशिवाय मी पाहणार आहे. म्हणजे वरवर पाहता कोणाला वाटण्याची शक्यता आहे. हे एकमेकाचे विधान जर पाहिले तर पहिल्या विधानाला दुसरं विधान हे कॉन्ट्राडिक्शन आहे. पण हा विरोध नाही बरं का. हा विरोधाभास आहे. जणू काही विरोधाचा भास आहे असं वाटतंय. पण हा विरोध तर नाही आणि विरोधाचा भासही नाही. म्हणून चर्मचक्षूंना दिसत नाही पण ज्ञानचक्षूंना दिसल्याशिवाय राहत नाही. गीतेमध्ये भगवंताने सांगितलंय दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम. गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये या चर्मचक्षूंच्या द्वारे अर्जुन भगवंताचं रूप पाहू लागला होता. आणि इतक्या वेळेस भगवंताने सांगितलं अरे पहा 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 पहा. अर्जुन म्हणतो काय पहा, मला काही दिसतच नाहीये. तेव्हा भगवंत म्हणतात अरे मी विसरूनच गेलो तुला. माझं हे दिव्य स्वरूप पाहण्यासाठी तुला दिव्य दृष्टी देण्यासाठी मी विसरूनच गेलो. आता मग भगवंत म्हटले दिव्यम ददामि ते चक्षु. ही दिव्य दृष्टी घे आणि पहा माझ्याकडे आता. म्हणजे दिव्य स्वरूप पाहण्याकरता जर दिव्य दृष्टी लागत असेल तर भगवंताचे दिव्य शब्द कळण्याकरता आपल्याला दिव्य कृपेची गरज भासणार नाही का. आणि म्हणून जे अतींद्रिय असणारं आध्यात्मिक ज्ञान बळ ते श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त झालं की त्या ज्ञानबळाच्या द्वारे गीतेतील अक्षरांचा भाव मी पाहणार आहे आणि तरच मला कळणार आहे. एरवी बुद्धीने आणि इंद्रियाच्या द्वारे प्रयत्न करणं म्हणजे किमयागारांनी तपाच्या आणि रासायनिक प्रक्रियेच्या द्वारे धातूला सोनं करण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याच्याने ते होत नाही. पण परीस लाभल्यानंतर ते सहज होतं लोखंडातून सुद्धा. तसं म्हटले मला आता श्री गुरु निवृत्तीनाथांची अपार कृपा आहे. त्यांच्या कृपारूपी दीपाच्या साह्यानं मी ते अक्षर पाहणार आहे. आणि मग गुरुकृपा झाली तर त्याला प्राप्त करणं काय शक्य नाही हे सगळं शक्य असल्यामुळे आता मी बोलेन. तेने कारणे मी बोलेन. ही सगळी कारण मी माणसासमोर ठेवून या कारणामुळे मी बोलणार आहे. कारण श्री गुरुकृपा होय तरी काय आपण होय आणि माझ्यावरती ती कृपा आहे म्हणून तेने कारणे मी बोलेन. त्या श्री गुरूंच्या कृपेचा भक्कम पाठिंबा माझ्या पाठीमागे असल्यामुळे त्या कृपेच्या वैभवानं मी आता बोलणार आहे. माझं बोलण्याचं वैभव नाही. मग तुम्ही जे बोलणार आहात तर तुमच्या त्या दिव्य बोलण्याला श्री गुरूंच्या कृपेचा हा प्रसाद तुम्हाला लाभणार आहे. मग त्या गुरुकृपेच्या प्रासादिक शब्दांच्या द्वारे तुम्ही काय अलौकिक करणार आहे ते म्हणतात. बोली म्हणजे त्या बोलण्याच्या द्वारे किंवा त्या माझ्या गुरुकृपेने प्राप्त झालेल्या बोलण्यामध्ये मी काय करणार आहे. अरूपाचे रूप दावीन. अरूपाचे म्हणजे ज्याला कोणतं रूपच नाही म्हणजे जो मुळातच परमात्मा हा निराकार आहे.
पण निराकार असणाऱ्या त्या परमात्म्याचं रूप माझ्या शब्दांच्या द्वारे तुमच्या मी चक्षुसमोर प्रगट करील, अरूपाचे रूप दावेन. मग तुम्ही असं म्हणाल, एका बाजूला तुम्ही अरूप म्हणतात आणि पुन्हा मी त्याचं रूप दावीन असं म्हणतात, हा विरोधाभास नाही का? हो, दिसायला तर विरोधाभासच आहे. परमात्म्याला कोणतं रूप नाही, पण तरी देखील आपण शब्दांच्या द्वारे वर्णन केल्यानंतर परमात्मा सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे असं वर्णन करता 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 अशा प्रकारचं एखादं उदाहरण देईल की त्या उदाहरणाच्या साहाय्यानं तुम्हाला शब्द थांबला जाईल आणि शब्दाच्या शिवाय तुम्हाला ती गोष्ट आपोआप कळेल. म्हणजे अशा शब्दांचा प्रयोग करायचा की ते शब्द तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातील आणि शब्द जेव्हा सुटतील तेव्हा तुम्हाला ते आपोआप कळेल. कसं काय असं होऊ शकतं का? हो, असं होऊ शकतं. असे उदाहरण आपल्याकडे अनेक असे उदाहरण आहेत. जसं ॲथलेटिक खेळामध्ये हे पाहतो की हातामध्ये ती उंच असा बांबू घेतला जातो आणि त्याच्या साह्यानं एक उंच उडी घेतली जाते. पण जेव्हा उंच उडी घेतली जाते त्या बांबूच्या साह्यानं, तेव्हा त्या आडवा जो बांबू असतो, जो काठी असते, त्याच्या बरोबर वरती गेलं की ती हातातली काठी सोडून द्यायची आणि हातातली काठी सोडल्याबरोबर तो पलीकडे जातो. पण त्या ठराविक दिलेल्या त्या उंचीपर्यंत जाण्यासाठी ती हातामध्ये काठीच घ्यावी लागते. काठीच्या साह्यानं वरती जायचं, पण वरती गेल्याबरोबर काठी सोडल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही. त्याप्रमाणे माझ्या गुरूंच्या कृपाद्वारे मी अशा शब्दांचा प्रयोग करीन की त्या शब्दाच्या द्वारे तुम्हाला पलीकडे सहज जाता येईल. मग अशा बोलण्याचा प्रयोग करणार आहे. बोली अरूपाचे, जे मुळात सामान्य पद्धतीने त्या परमात्म्याला कोणतं रूप नाही, पण असं जरी असलं तरी तो परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप माझ्या शब्दांच्या द्वारे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवील मी. बोली अरूपाचे रूप दावीन. अमृत अनुभवातलं एक उदाहरण देतो. अगोदर पण बऱ्याचदा दिलं होतं. जसा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एखादा मनुष्य अंधारामध्ये उभा आहे आणि तो मुळातच काळ्या रंगाचा आहे आणि तो अंधारात आहे, त्यात अमावस्या आहे. म्हणजे अमावस्याची निवड रात्र आणि त्यात तो बंद घरामध्ये आहे. मग त्याला इतर पाहू शकत नाही, कारण तो मध्ये भिंत आहे, दरवाजा आहे, त्याला पाहू शकत नाही. आणि तोही अंधारात असल्यामुळे त्यालाही तो पाहू शकत नाही. मग आता त्याला तो पाहू शकत नाही आणि दुसरे त्याला पाहू शकत नाही, मग तो नाहीच असं म्हणा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काळा राहे काळवखा आपणा ना अनेका चोजवे. तो इतरांना पण दिसत नाही आणि स्वतःला दिसत नाही. मग जो इतरांनाही दिसत नाही, स्वतःलाही दिसत नाही, मग तो नाही असं म्हणा. तो असं म्हणेल, जरीही मला कोणी पाहू शकलं नाही आणि जरी मीही मला पाहू शकलो नाही, तरी मी नाही असं मात्र नाही. माझा आहेपणा जगातला कोणताच व्यक्तीने सिद्ध जरी नाही केला, तरी जगातल्या कोणत्याच व्यक्तीने माझा नाहीपणा सिद्ध नाही केला, तरी मी नाही असं नाहीये, मी आहेच. तर हा माझा अनुभव आहे. हा असा दृष्टांत त्यांनी दिला की बरोबर आपलं आत्मतत्व कोणत्याही प्रमाणाच्या शिवाय ते कळू शकतं. हा सिद्धांत पुढे ठेवला. तसं ते म्हणतात की माझे असे शब्द तुम्हाला मी प्रयोग करील की ज्याला रूप नाही, पण त्याचं स्वरूप मी शब्दांच्या पुढे प्रगट करील. बोली अरूपाचे रूप दावीन. पुढे अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करेल. जी गोष्ट इंद्रियांच्या अतीत आहे, जी गोष्ट इंद्रियांच्या पलीकडे आहे, पण अशी अतिंद्रिय असणारी जे तत्व आहे ते इंद्रिया करेवी
भोगवीन ते इंद्रियांच्या कडून तुम्हाला मी अनुभवायला लावीन. ती इंद्रियांच्या पलीकडे आहे आणि इंद्रियांच्या माध्यमातून भोगायला लावीन, असं कसं काय तुम्ही बोलता? असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं ना. जसं फुलावरचा मकरंद सेवन करण्याकरिता भ्रमर लांबून येतात आणि इतक्या अलगद पद्धतीने त्यावरती बसतात की त्या कमळाच्या पाकळ्यांनाही कळत नाही की त्यातला मकरंद कधी सेवून गेला आहे. तसं या इंद्रियांना न कळताच इंद्रियांच्या माध्यमातून त्या अतींद्रिय शक्तीचा अनुभव तुम्हाला मी करायला लावीन. आणि हे माझं सामर्थ्य नाही आहे, हे माझ्या गुरूंच्या कृपेचं सामर्थ्य आहे, असं ज्ञानेश्वर महाराज आवर्जून ही गोष्ट सांगतात. आणि मग श्लोकावरती येण्याच्या अगोदर मी जो अगोदर बोललो होतो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता सांगे ना काय श्रीरंगे निरूपिले जे. श्रीरंगे काय निरूपिले ते सांगे ना. भगवान श्रीकृष्णाने काय जे निरूपण केलं अर्जुनाच्या करता ते तुम्हाला मी आता सांगेल. मग आता सांगण्याकरता जेव्हा प्रवृत्त होतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण जे बोलणारे आहेत त्या वक्त्याचा परिचय ज्ञानेश्वर महाराज 6 गोष्टींच्या द्वारे देत आहेत आणि त्या 6 गोष्टी पुढे आहेत. ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत. संस्कृत मध्ये या यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या 6ना भग असं म्हणतात. भग. आणि हे 6 प्रकारचे भग ज्यांच्या जवळ असतात त्यांना भगवंत असं म्हणतात. जसं काही व्यक्तींच्या ठिकाणी गुण असेल तर हा गुणवान आहे, काहींच्या ठिकाणी शक्ती असेल तर शक्तिमान आहे, काहींच्या ठिकाणी रूप असेल तर रूपवान आहे. तसं हे 6 प्रकारचे गुण म्हणूया आपण त्यांना संस्कृतमध्ये भग असं म्हणतात. आणि हे भग ज्याच्या जवळ आहे असा भगवान. हे भग ज्याच्या जवळ आहे तो भगवंत म्हणून शब्दाचा प्रयोग केला आहे. म्हणून तो भगवंत. हे भग हे ऐश्वर्य ज्यांच्याकडे आहे तो भगवंत. मग तो भगवंत कोण आहे? ऐका म्हटले. पहिल्यांदा सांगतात यश. हे 6 गुण आहेत. त्याला षडगुण ऐश्वर्य संपन्न असं म्हणतात. आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न फक्त भगवंतच असतो. आपल्यामध्ये सामान्य जीवामध्ये, साधकांच्या मध्ये, योग्यांच्या मध्ये या लक्षणांच्या पैकी काही लक्षणं असू शकतात, पण ते प्रयत्नाने प्राप्त केलेले असतात. आणि प्रयत्नाने प्राप्त केल्यामुळे त्यातले काही अंश असतात आणि काही अंश पुन्हा आपल्यातून निघून जातात. पण जसा साखरीच्या मध्ये गोडवा हा तिचं स्वरूप आहे, चिंचेचा आंबटपणा हा तिचं स्वरूप आहे, मिरचीचा तिखटपणा हा त्याचा स्वभाव आहे. त्याला इंट्रिन्सिक क्वालिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट्स, त्या वस्तूंचा एक अंतर्भूत स्वभाव असं म्हटलं जातं. तसं भगवंताचा हे अंतर्भूत स्वभाव आहे. म्हणजे भगवंताच्या ठिकाणी हे नैसर्गिक आहे. त्यापैकी पहिला आहे यश. भगवंत किती यशसंपन्न आहे. जगातली कोणतीही वस्तू जेव्हा आपल्याला आता दिसते याचं कारण एक आहे
परमात्मा सद्रूप असल्यामुळे त्या सद्रूप ह्या जगातल्या सगळ्या नामरूपांना अधिष्ठान आहे आणि त्यामुळेच जगातली प्रत्येक वस्तू जेव्हा दिसते तेव्हा पर्यायाने त्या सगळ्या वस्तूंच्या मध्ये तो परमात्मा अधिष्ठान रूपाने आहे हे त्याचं यश सगळ्या जगात पसरलेलं आहे. म्हणजे जसं कसं की अनंत प्रकारच्या लाटा जरी पाण्यावरती निर्माण झाल्या तरी जेवढ्या लाटा आहेत त्या सगळ्या लाटांना आधार हा पाण्याचाच आहे. म्हणजे सगळ्या लाटांच्या मध्ये कीर्ती रूपाने कोण असेल, यश रूपाने कोण असेल तर तो परमात्माच आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. परमात्माने कधी तो अपयश होऊ शकत नाही, कायम त्याचं यश हे सगळीकडेच आहे. जेव्हा तो परमात्मा अपयशी ठरलेला असतो तेव्हा परमात्म्यानेच ठरवलं असतं की आपल्याला यातून यश मिळवायचं नाही, हे परमात्म्याचं एक यशच असतं. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी यश हे नैसर्गिक आहे. दुसरं आहे त्या यशाला देश काल मर्यादा नसते, असा निष्कलंक यश त्या परमात्म्याचं आहे. दुसरं आहे श्री म्हणजे लक्ष्मी. समुद्राचं मंथन केल्यानंतर 14 रत्न बाहेर पडले. त्यापैकी लक्ष्मी जेव्हा बाहेर आली तेव्हा सगळ्या देव आणि दानवांनी आपला मस्तक जे आहे ते समोर केलं की लक्ष्मीने यावं आणि आपल्याला वरावं. तेव्हा भगवान श्री विष्णू परमात्मा त्यात आपल्याला नकोच, लक्ष्मी नकोय म्हणून ते लांब बाजूला जाऊन थांबले. पण लक्ष्मीने सगळ्यांना पाहिलं आणि सगळ्यांच्या मध्ये काही ना काही उणीव दोष पाहिले. तेव्हा जिचा त्याग करून परमात्मा बाजूला गेले त्या लक्ष्मीने पुन्हा पुढे जाऊन भगवंताला वरलं आणि सांगितलं, मुकुंदी स्थिरावली लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. ती कोणाजवळच उभी राहणार, 1 मिनिटं उभी राहिली की पुढे जायची, 1 मिनिटं उभी राहिली की पुढे जायची. पण भगवान श्रीकृष्णांच्या जवळ आल्यानंतर त्यांचं सौंदर्य पाहिलं. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे जेत लक्ष्मी भुलून झाली वेडे. आणि म्हणून आपला मोठेपणा बाजूला सारून ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आणि म्हणून भगवंताच्या ठिकाणी लक्ष्मी नैसर्गिक आहे. म्हणून यश श्री, औदार्य, उदारपणा. भगवंत आपल्या भक्तांना जे काही पाहिजे ते आपल्या उदार अंतःकरणाने देत असतात. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी औदार्य आहे. दुसरं आहे ज्ञान. तुमच्या आमच्या ठिकाणी ज्ञान आहे, पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपण ऐकतो तोपर्यंत ज्ञान आहे. किंवा ऐकलेलं ज्ञान काही दिवसापर्यंत राहतं, काही तासापर्यंत राहतं, काही महिन्यापर्यंत राहतं आणि विसरून जातो. आपण आपल्या स्वरूपाला विसरून जातो, मी कोण आहे याला विसरून जातो. पण परमात्मा हा स्वतःच ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान त्याचे गुण नाहीये. परमात्मा हा ज्ञान स्वरूप असल्यामुळे ऐका, ज्ञान, वैराग्य. परमात्म्याला आपल्या स्वरूपाचा कधीही आणि कधीच विसर पडत नाही. म्हणून ईश्वर हा नित्य ज्ञानी मानला जातो आणि जीवाला आपल्या स्वरूपाचा पुन्हा पुन्हा विसर पडतो. त्याप्रमाणे वैराग्य, वैराग्य म्हणजे विषयांच्या विषयी असणारी आसक्ती मनामध्ये नसणं, राग नसणं, त्याला वैराग्य असं म्हणतात. 56 कोटी यादव महात्म्याच्या शापामुळे आपापसामध्ये भांडण करून गेलेत. पण भगवंताला थोडं सुद्धा वाईट वाटलं नाही. नाही म्हटले जायचंच आहे, जाणारच आहे. सोन्याची नगरी ती सुद्धा नंतर पाण्यात गेली, त्याचंही भगवंतांना वाईट वाटलं नाही.
म्हणून सगळं काही असताना भगवंत ज्ञानस्वरूप असल्यामुळे स्वरूपाचा विसर पडला नाही. वैराग्य, ऐश्वर्य म्हणजे ईश्वरीय भाव, सगळं ताब्यात ठेवणं ही जी काही कला आहे. आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं, समुद्राने आपली रेखा उल्लंघन करू नये, पृथ्वीने भूते व्हावी ही आज्ञा माझी, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले. सगळ्या जगाला चालणारा जो प्राण आहे त्यालाही चालवणारा हा परमात्मा आहे. हे ईशत्वाचं ऐश्वर्य हे परमात्म्याच्या ठिकाणी आहे. याप्रमाणे ही 6ही गुणवर्य वसती जेत, ही 6 प्रकारचे जे काही स्वभाव नैसर्गिकरित्या हे जे तत्व आहे ज्या ठिकाणी राहतात ना, म्हणून तो भगवंत, म्हणून त्याला भगवंत असं म्हणतात. मग असा षडगुण ऐश्वर्य संपन्न जो कोणी भक्त भगवंत आहे, त्या भगवंताच्या जवळ जो कोणी काया वाच्या मनाने भक्त होतो त्यालाही भगवंत आपलं स्वरूप देतात. निळोबरायांनी आपल्या गाथेला सुरुवात करताना भगवंताने मला काव्य स्फूर्ती द्यावी याकरता 2रा 3रा अभंग लिहायला सुरुवात करण्याच्या अगोदर भगवंत हा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहेत आणि त्या परमात्म्याने एका एका भक्ताला आपला एक एक गुण कसा दिला याचा एक मोठा अभंग आहे. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, असे सुरुवात असं मधलं चरण आहे त्याचं. यशे थोरविला मारुती, यश नावाचं तत्व प्रभू रामचंद्रांनी मारुतीला दिलं आणि सांगितलं हे यश तुझ्याकडे राहू दे आणि कोणत्याही कामाला जरी गेला तरी यश तुझ्या बरोबरच असणार आहे. भगवंताने आपल्या भक्ताला दिलं यशे थोरविला मारुती. लक्ष्मी विभीषण केला लंकापती, विभीषणाला हा लंकापती करून टाकले. कर्णाला भगवंताने सांगितलं तुला औदार्य दिलं आहे, त्यांना औदार्य दिलं. शुकाचार्यांना वैराग्य दिलं. अशा वेगवेगळ्या भक्तांना वेगवेगळे गुण हा परमात्मा देत असतो. किंबहुना कधी कधी तर सगळेच ऐश्वर्य एखाद्या भक्ताला प्रदानही करतो. त्याला म्हणतात हा असा असणारा भगवंत. पण या भगवंताच्या 6 गुणाने वैशिष्ट्य असताना त्याची ओळख करून दिली, पण त्याच्या अतिरिक्त वेगळी कोणती ओळख आहे का? हो म्हटली आहे ना. हा परमात्मा सांगात आहे, हा परमात्मा सोबती आहे. म्हटलं कोणाचा सोबती आहे? जो निसंगाचा सांगात, निसंगाचा, ज्याने या भौतिक जगाचा पूर्णपणे त्याग केला आहे. आता घरी आई वडील भाऊ बंधू भगिनी नातेवाईक मित्रमंडळी धन संपत्ती ऐश्वर्य नावलौकिक या सगळ्यांचा त्याग केला, म्हणून जो आता पूर्णपणे निसंग झाला आहे. म्हणजे तो आता त्याचा कोणाचा संग नाही, पूर्णपणे निसंग. देहाच्या विषयी उदास झाला आहे, देहाच्या विषयी सुद्धा निसंग आहे. नावाच्या विषयी निसंग आहे, सत्ता संपत्ती अधिकार वैभवाच्या बाबतीत निसंग आहे, धनाच्या बाबतीत निसंग आहे. काहीच नाही, पूर्णपणे त्याग केला. आणि सगळी सृष्टी परमात्मा चालवतो ना, मग मी त्या सृष्टीतला जर आहे आणि परमात्मा जो अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, जो अनन्य भावाने शरण येणाऱ्या भक्तांचं योगक्षेम वाहत असेल तर मी आता सर्वस्व माझा भार त्या ईश्वरावरती सोडून देतो आणि तो परमात्मा माझं जसं सांभाळ करेल तसं मी त्याच्यावरती मी राहील. जेव्हा एवढ्या प्रकारचा निसंग होऊन जगायला सुरुवात करतो भक्त भगवंताच्या विश्वासावरती, तेव्हा त्याच क्षणी भगवंत त्याचा सोबती होऊन त्याच्या बरोबर वावरायला लागतो. म्हणून एक काही दिवसापूर्वी मी एका व्यक्तीला म्हणालो
की का हो एवढ्या जंगलामध्ये तुम्ही राहता, तुम्हाला भीती वाटत नाही का? इथे वाघ आहेत, हिंस्र श्वापद आहेत, मग तिथे तुम्हाला रात्रीच्या काळामध्ये किर्र असा फक्त त्या रातकिड्यांचा आवाज येतो, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येतो. मी म्हटलं मी फक्त एक दिवस राहू शकतो, म्हणजे इतक्या एवढ्या रात्रीचं मी तुमच्याबरोबर राहू शकत नाही. तेव्हा ते म्हणाले, भगवंत आपल्या बरोबर आहेत या विश्वासानेच मी इथे राहतोय. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, हे जे आपण म्हणतो आहे याची अनुभूती कधी येणार? आणि म्हणून इथे काहीही नसताना सुद्धा भगवंत माझ्या बरोबर आहे याची मला 100% खात्री आहे. म्हणून कोणी नसताना सुद्धा मी या अरण्यामध्ये एकटा राहतो. त्याचं कारण एक आहे, याला म्हणायचं शास्त्रावरती असलेला पराकोटीचा विश्वास आणि श्रद्धा, विसंगाचा संगात. परंतु लोकांना चिंता असते, म्हातारपण झालं माझं कसं होईल, आता मला कोणीच नाही माझं कसं होईल. मला परवा कोणीतरी आणखी प्रश्न विचारला, का हो तुम्हाला असं वाटत नाही आमच्यासारखं राहावं किंवा जगावं, नाहीतरी कोणीतरी आधार लागतोच ना शेवटी. मी म्हटलं ईश्वराचा आधार आहेच ना, कशाला माणसांचा आधार पाहिजे? नाही म्हणजे ठीक आहे, ते बोलायला बरोबर आहे, पण जागण्यासाठी आधार लागतोच ना. म्हणजे मनुष्य ना ह्या आगंतुक असणाऱ्या वस्तूंच्या वरती इतका अवलंबून असतो. त्याला वाटतं की पत्नी असेल तरच मला आधार भेटेल, पत्नीला वाटतं पती असेल तरच मला आधार भेटेल, पत्नीला वाटतं मुलं असेल तरच आपल्याला आधार भेटेल, मुलांना वाटतं आईवडील असेल तरच आपला आधार भेटेल. अरे पण सगळ्या विश्वाला ज्याचा आधार आहे त्या परमात्म्यावरती जर काया वाचा मनाने विश्वास ठेवला, ते एकवटुणीची एक क्षणी अनुसरली गा माझे वाहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मदची पडली. मग असा विसंग झालेला परमात्मा, विसंग झालेला जो महात्मा आहे, त्याच्या संगतीला कोण राहत असेल तर हा परमात्मा, ही त्याची ओळख आहे, जो निसंगाचा संगात. पहिली ओळख करून दिली षडगुण ऐश्वर्य संपन्न म्हणून तो भगवंत. पण त्याची खरी ओळख आहे तो निसंगाचा संगात, निसंग झालेला आहे त्यांचा तो परमात्मा संगाती असतो. विशेषतः नर्मदा परिक्रमा करणारे जे भगवत भक्त आहेत त्यांना काही नसतं, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. हिमालयामध्ये राहणारे काही, जिथे बर्फाच्छादित प्रदेश आहेत तिथे राहणारे आमचे काही मित्र आहेत, तरी त्यांना तिथे सगळ्या सुविधा आपोआप दिल्या जातात, मिळतातही, तिथे ते आनंदाने राहतात. आणि म्हणून हा परमात्मा निसंगाचा संगात आहे, संगाती आहे. आणि म्हणून असा जो निसंगाचा संगाती असणारा जो परमात्मा आहे ना, तो आता बोलणार आहे, तो आता सांगणार आहे. याकरता अर्जुना, हे पार्था, तो म्हणे, पार्था तो कोणता? निसंगाचा संगात तो भगवंत म्हणे. यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरी वसते जेत, म्हणून तो भगवंत तो म्हणे. काय म्हणे? हे पार्था, भगवंताचं आवडतं नाव अर्जुनासाठी आहे पार्थ. आणि पार्थाला म्हणजे अर्जुनाला एकदम जवळचं नाव भगवंताचं कोणतं असेल तर ते कृष्ण आहे. खूप प्रेम जेव्हा भगवंताचं येतं तेव्हा हे पार्थ. आणि अर्जुन जेव्हा भगवंतावरती खूप एकदम जवळीकतेने बोलतो तेव्हा हे कृष्ण या शब्दाचा प्रयोग करतो. म्हणून तर गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवाणे तिरमतिर्म. यत्र योगेश्वर कृष्ण, इथे कृष्ण शब्द आहे आणि पार्थ शब्द आहे. हे दोन्ही शब्द एकमेकाला प्रिय वाटणारे शब्द आहेत. म्हणून कधी कधी गृहस्थ आश्रमाच्या आपल्या मित्रमंडळामध्ये जावं लागतं.
तेव्हा त्या पती पत्नीचं नाव वेगळंच असतं, पण ते जेव्हा प्रेमात येतात ना ते वेगळंच काय म्हणतात नाव. मी आता सांगणार नाही, कदाचित असं बोललं तर त्यांना लगेच कळेल ते. म्हणजे त्यांचे ते एकदम जवळचे नाव असतात, त्या विशिष्ट नावाने ओळखले जातात ते. याप्रमाणे जो निसंगाचा संगात आहे असा असणारा भगवंत अर्जुना म्हणतोय, हे पार्थ आता दत्त चित्त होई. दत्त चित्त होई म्हणजे ददाती शब्दाचा अर्थ होतो देणे, आणि दत्त दिलेला. काय दिलेला? चित्त दत्त. तू आता पूर्णपणे चित्त मला दिलेला हो. हे पार्थ, तो भगवंत म्हणे, हे पार्थ आता दत्त चित्त होई. आता दत्त चित्त होई म्हणजे आता पूर्णपणे मला दत्त चित्त होई म्हणजे मला चित्त दिलेला आता पूर्ण हो. आता तुझं चित्त पूर्णपणे माझ्याकडे देऊन टाक. आता तुझ्या चित्तावरती तुझं स्वत्व ठेवू नको. त्या चित्तावरती आता माझा अधिकार राहू दे. मी आता माझ्याकडे पूर्ण चित्त दे. आणि असं म्हणून मग भगवंत बोलायला लागले. श्री भगवान वाच, अनाश्रितात कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. अतिशय सुंदर, तात्विक आणि अनेक रहस्याने परिप्लुत असलेला हा श्लोक आहे. त्या श्लोकाकडे जाण्याच्या अगोदर आतापर्यंत आपण 38 ओव्या पाहिल्या. त्या 38 ओव्यांचा सार केवळ 8 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. 38 ओव्यांचा सार. तसं होऊ शकेल का? होऊ शकतं ना? का होऊ शकत नाही? प्रयत्न केला तर होऊ शकेल. पहिल्या ओवीमध्ये संजय भगवंताचा योगरूप जो अभिप्राय आहे तो अभिप्राय धृतराष्ट्रांना मी सांगणार आहे अशा प्रकारचा अंतर्हृदयातला भाव प्रगट करणारा जी ओवी आहे ती पहिली ओवी आहे. त्यानंतर संजय सांगतो, मी आणि धृतराष्ट्र खरं म्हणजे अचानक पाहुण्यांसारखं गेलो की जिथे श्रीकृष्ण अर्जुनाच्या करिता एक ब्रह्मरसाचं पारणं ठेवलं आणि तिथे अचानक मी गेलो. माझ्या दैवाचीच थोडी एवढी मोठी विलक्षण आहे की तहानलेला मनुष्य पाणी पिण्याकरता जावं आणि पाणी पीत असतानाच लक्षात यावं की अरे हे तर अमृत आहे. तसं म्हटले, आम्हाला वृत्तांत सांगण्याच्या निमित्तानं आम्हाला ही प्रसंग प्राप्त झाला आणि आज आमच्यासारख्या आडमुठ्या लोकांना योगासारखं तत्व सहज प्राप्त झालं. पण मध्येच धृतराष्ट्र म्हटला, तुला कोणी विचारलं हे असं तू का सांगतोयस? पण माणूस जेव्हा बोलायला लागतो तो बोलता बोलता माणसाचं अंतःकरण बोलणाऱ्याला तो सांगून टाकतो आहे. आणि म्हणून अर्जुनाच्या धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये हा मोहाने पूर्णपणे नाचलेला आहे. हा प्रसंग खरं जर पाहिला तर अतिशय सुंदर प्रसंग आहे भगवंताच्या बोलण्याचा. पण काय करावा, जात्यांध माणसाला सूर्यप्रकाश कधी दिसेल का तसा हा आतून विवेकाने अंधाळा आणि बाहेरून चर्मचक्षुने अंधाळा. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण रूपी ज्ञान सूर्य याला कधी प्राप्त होईल बरं? पण खरोखर संजय म्हणतो, व्यासांनी माझ्यावरती कृपा केल्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे आणि त्या आनंदाच्या तृप्तीने त्याला कर्तव्याची जाणीव झाली आणि तो अत्यंत आदराने हा सगळा वृत्तांत सांगण्याकरता प्रवृत्त होतो. आणि मग पुन्हा 1 ते 9 ओव्यांच्या पर्यंत हा प्रासंगिक भाग आहे. हा 1 ते 9 ओव्यांच्या पर्यंत एक टप्पा संपला संजय आणि धृतराष्ट्र यांच्या संवादाच्या अंतर्गतला. दुसरा विषय सुरू होतो 10व्या ओवीच्या पासून की 6वा अध्याय काय आहे. हा 6वा अध्याय म्हणजे समुद्राच्या मंथनातून जसं अमृत निघावं तसं 18 अध्यायांचे ह्या सागरातून 6वा अध्याय हा अमृत आहे
गीतार्थाचं सार आहे, विवेक सिंधूचं पहिलं तीर आहे आणि अष्टांग योगाचं भांडार या ठिकाणी उघडलेलं आहे. असा हा 6वा अध्याय जिथे शब्दाने बोलता येणार नाही, जिथे प्रकृतीचं विश्रांतीचं स्थान आहे, असा जो परमात्मा त्याच्या मुखातूनच या गीतावल्लीचा प्रसार झालेला आहे, ती वृद्धिंगत झालेली आहे. या 6व्या अध्यायाच्या मध्ये हा सगळा विचार सांगत असताना तिथे उत्तम प्रकारचं साहित्य असल्यामुळे तुम्ही सुद्धा ते चांगलं ऐकावं असं म्हणून सांगितलं. म्हणून ह्या 2-3 ओव्यांच्या मध्ये म्हणजे 10, 11, 12 आणि 13 या 10, 11, 12, 13 ह्या 4 ओव्यांच्या मध्ये 6व्या अध्यायाचं महत्त्व सांगितलं. नंतर ज्ञानेश्वर महाराज स्वतः आपल्या स्वतःची भाषा आणि त्या भाषेतून निर्माण होणारे जे अक्षर, त्या अक्षरांचं कौतुक जवळजवळ 22 ओव्यांच्या पर्यंत करतात. माझं बोलणं मराठीत जरी असलं तरी अमृतालाही पैजेने जिंकेल आणि असं रसभरीत अक्षर मी श्रोत्यांच्या करता प्राप्त करणार आहे. या अक्षरांचा गोडवा आणि मृदुता इतकी असेल आहे की संगीताचा गोडवाही कमी वाटेल, परिमळाचा सामर्थ्य देखील मोडकळीस निघेल, एवढ्या शब्दांच्या मध्ये आकर्षकता माझी आहे. माझ्या बोलणं ऐकल्यानंतर त्या रसाळपणाच्या पुढे जिभेलाही कान फुटावेत आणि इंद्रियांच्या मध्ये भांडण लागावं. शब्दाने म्हणावं हा विषय आमचा आहे, रसनाने म्हणावं या शब्दातला रस मी चाकणार आहे, घ्राणाने म्हणावं यातला सुगंध मी अनुभवणार आहे, आणि डोळ्यांनी तर सांगावं की रूपाची खाणच ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्याकरता उघडलेली आहे. आणि जेव्हा संपूर्ण पद पूर्ण व्हावं तेव्हा मनच बाहेर इंद्रियांच्या बाहेर पडून तो अर्थ ग्रहण करण्याकरता प्रवृत्त व्हावं. आणि त्या शब्दांच्या मध्ये एवढी मृदुता आणि एवढी आल्हादकता आहे, शब्दांनाच भुजा निर्माण व्हाव्यात आणि त्या आलिंगन देण्याकरता पुढे सरसावं. बोल भुजाही आविष्करी अलिंगावया, त्या आलिंगन देण्याकरता बाहू त्यांनी पुढे सरसावे. आणि इंद्रियांनी आपापला हक्क सांगितल्यानंतर त्या सगळ्यांचं समाधान करण्याची ताकद त्या समानतेने, जसा सूर्य सगळ्यांना जागा करतो तसा शब्दांच्या मध्ये हे व्यापकपण आहे. आणि ते चिंतामणीचे गुण त्या शब्दांच्या मध्ये भावाज्ञेला दिसतात. या शब्दरूपी ताटामध्ये कैवल्याचे रस मी निष्कामासाठी प्रदान केलेले आहेत आणि म्हणून एवढी मोठी अक्षरांची योजना आहे. मग हे अधिकार ज्यांना निष्काम प्राप्त झाले त्यांनी काय करावं की नित्य असणारी आत्मप्रभा अंतर्मुख वृत्ती करून त्या वृत्तीच्या माध्यमातून, अंतर्मुख वृत्तीच्या माध्यमातून इंद्रियांना चोरून याचा अनुभव घ्यावा. हा एक भाग सांगितला. नंतर श्रोत्यांच्या करता एक प्रतिज्ञा केली, तुम्ही असं ऐका की ऐकल्यानंतर पुन्हा श्रवणावरती तुम्हाला अवलंबून राहावं लागणार नाही. मनाचं अधिष्ठान होऊन तुम्ही त्या सुखाचा अनुभव घ्या. शब्दांचं टरफलं बाजूला करा आणि मग ब्रह्माशी तादात्म्य करून सुखाने सुखाशी सुखरूप व्हा. असं हळूवारपण जर येईल तरच याचा उपयोग होईल. नाहीतर मुक्याने बोलावं आणि बहिऱ्याने ऐकावं असा निरुपयोग होण्याची शक्यता आहे. परंतु हे मला श्रोत्यांना कमी जास्त श्रेष्ठ कनिष्ठ भाव सांगण्याची इथे आवश्यकता नाही. परंतु एवढंच सांगायचं आहे की इथे निष्काम अधिकारी लागतो, ज्याने स्वर्ग सुखाची कुरवंडी करून टाकली आहे आत्मस्वरूपाच्या आवडीपुढे. त्यांनाच इथली गोडी जाणता येते. नाही तर चंद्राला जसा कावळ्याला जसा चंद्र ओळखता येत नाही तसं प्राकृत माणसाला हा ग्रंथ कळत नाही. पण चकोर मात्र चंद्राच्या चांदण्यातलं अमृत प्राशन करतो तसा निष्काम अधिकारी त्याला मात्र हा कळणार आहे. सज्ञानाला वाटेल अरे हे माझं गावच आहे, की अज्ञानाला असं वाटेल आपण कुठून चुकून या दुसऱ्याच्या गावी आलेलो आहे. म्हणून या ठिकाणी योग्य अधिकारी त्याला फळ भेटणार आहे. विशेष काय बोलावं म्हटले, पण प्रासंगिक असल्यामुळे मी बोललो. पण बोलत असताना माझ्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे अधिकारी त्यांनी मला क्षमा करावी. बुद्धीला ही गोष्ट कळणार नाही, पण श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने गीतेतील अक्षर
श्रीरंगाने काय सांगितले हे मला कळणार आहे. जे दृष्टीशिवाय सुद्धा पाहता येतं, अतींद्रिय ज्ञान प्राप्त बळ झाल्यानंतर धातुवादालाही जे सहज शक्य नाही ते परीस प्राप्त झाल्यानंतर शक्य होतं. तसं श्रीगुरूंची कृपा झाल्यानंतर काय होऊ शकत नाही. म्हणून माझ्यावरती कृपा असल्यामुळे मी अशा प्रकारचं बोलणं बोलीन की अरूपाचे रूप दावीन आणि अतींद्रिय गोष्ट जी आहे त्या इंद्रियाकरवी मी तुम्हाला भोगायला लावील. याप्रमाणे यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे सहाही गुणवरे ज्या ठिकाणी असतात त्याला भग असं म्हणतात. याने जो युक्त आहे तो भगवंत आणि जो निसंगाचा संगात आहे तो बोलण्याकरता सुरुवात होण्यापूर्वी अर्जुनाला म्हणतो, हे पार्थ, आता माझ्या देवेला हो आणि असं सांगून मग भगवान श्री भगवान वाच बोलण्याला सुरुवात करतात. तो भाग आपण उद्या पाहूया. याप्रमाणे या 38 श्लोकांचा भावार्थ या ठिकाणी पूर्ण होतो.